वहिनी काय आहे खायला? साखर आहे. साखर काय? कशाला साखर घेऊन चाललीये? देवासमोर ठेवायचे. देवासमोर? यस. अगं सकाळी प्रसाद ठेवला होतास ना तू, मग आता साखर कशाला ठेवायला हवी आहे? काय झालं असं? हा आणखीन एक गंमत आहे. गंमत? जयू, कसली गप? अगो बाई इथे सोय. विषा खाली. ए थांबा, मी काहीतरी खायला सांगते. कशाला? ए अवनी, विषा खाली आहे, काहीतरी खायला कर ग. ये ग ये. झालं देवदर्शन? उत्तम. भेट ग मला आधी भेट. तुझं थोडं पुण्य लाभू देत मला. मिळणार. आनंदाच्या दिवशी आलीयस. पण तुला खरं सांगू का, अनुजचं ना लग्न ठरावं म्हणून मी सुद्धा येणार होते देवीच्या दर्शनाला. पण जयू, त्या गर्दीचा काय त्रास होतो माहितीये ना तुला मंगल? मला पण पण कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही बर का. हो. मी पण नवस बोलले होते. मुलींना हवा होता म्हणून ट्रेननी गेलो. आल्यापासून विचार वंसांना, माझी पाठ धरलेली आहे. अगं पाठ धरली तर मग रेल्वेने जायचं कशाला, नाही का? असू दे ग, कष्टाचं फळही मला लगेच मिळालं. उत्तम कामगिरी झालेली आहे. कसली ग? कसली कामगिरी ग वहिनी? हो, असं काय करता वंस? काय सांगितलं नाही का मी काल? आकाशसाठी मुलगी बघितली आहे आणि आकाशनी होकार दिलाय लग्नाला. हात कुठे? हो. माझ्या आधी आकाशचं लग्न? नाही 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 नाही, मी नाही होत येणार असं. हे लग्न थांबवलं पाहिजे. हा 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 हा, तू त्या विधवा मुलीचं तुम्ही भलं करणार आहे ते ना? वहिनी, मला खूप कौतुक वाटतं तुमचं खरंच. मंगल एक मिनिट, ती मुलगी विधवा आहे? हो. अगं जयू, जयू, अगं मुलगी विधवा आहे? अगं विषा, खास काय करतेस? तुला तर माहिती आहे आमच्या वहिनीला चॅरिटी करायची किती हौस आहे. अगं हो, पण मग मला पण नाही आवडलंय ग, पण काय करणार? आपला मुलगा किती सोन्यासारखा आहे, तुला तर माहिती आहे ना. हो ग. आता तू बघशीलच, त्या येणाऱ्या मुलाला आकाश आपला स्वतःचा मुलगा म्हणून वाढवतो की नाही बघ. तिला मुलगा सुद्धा आहे? हो. अगं जयू, अगं म्हणजे चिनू मनूपेक्षा थोडा मोठा आहे. आकाशला 2 मुली आहेत आणि अवनी आणि भास्करला पण मुलगीच आहे. म्हणजे येणारा मुलगा या घराचा वारस होणार. आणि अखिलचं तर तुला माहितीच आहे, आता तो इथे राहतो की फॉरेनला जातोय कुणास ठाऊक. म्हणजे नवीन येणारा मुलगा ठाकूर घराण्यावर राज्य करणार. काय आहे? मला पण नाही आवडलंय. सांग ना तिला. अगं तू समजव ना, पण तुझी मैत्रीण ऐकते का बघ. चल. बर, बोलते मी, बघते. जयू, हे बघ, म्हणजे तुझ्या घरच्या गोष्टींमध्ये मला बोलण्याचा अधिकार नाही, मला मान्य आहे. पण तुला माहितीये ना तुझ्या सगळ्या मुलांवरती माझा किती जीव आहे. अगं त्या मुलाचा बाप कोण आहे हे तरी माहितीये का तुला? केलीस का काही चौकशी? तू बैस, मी जरा आले. अगं डोक्यात काय आहे ना कुणास ठाऊक बाई. अरे जयश्री त्यांचा फोन. सुशीला, ए सुशीला, लवकर ये. कुंदा, अगं पाणी बंद कर ग. हॅलो, हा बोला ताई. नमस्कार. नमस्कार जयश्री ताई, बोला. हा म्हणजे जरा मला बोलायचंच होतं. ठीक आहे, बोलूया ना. एक मिनिट हा. सुशीला, अगं ए सुशीला, लवकर ये, जयश्री त्यांचा फोन आलाय. नाही, तुमच्यापैकी कोणीही माझ्याशी बोललं तरी माझी काही हरकत नाहीये. असं आहे का? ठीक आहे, बोला ना. नाही म्हटलं, पुढची बोलणी करण्याआधी
काही गोष्टी स्पष्ट झालेल्या बऱ्या, म्हणून थोडं बोलायचं होतं महत्वाचं. बोला. लग्न झाल्यानंतर ठाकूरांचा उंबरठा ओलांडण्यापूर्वी वसुंधराला तिचा भूतकाळ मागे ठेवून यायला. भूतकाळ? अहो नाही नाही, अहो वसूच्या मनात तसं काही नाहीये. अहो आकाशरावांसोबत तिचा नव्यानं सुखानं संसार सुरू होईल. हो, तुम्हा सगळ्यांची काळजी घेईल, तुम्हाला सांभाळून घेईल आणि तुमच्या नातीना आईचं प्रेम मिळेल. आणि तशी खूप पुढची गोष्ट आहे हो. पण जेव्हा चिनू मनूचं लग्न होईल की नाही, तेव्हा आमचा बनी खूप मोठा झालेला असेल. म्हणजे बनी आमचा खूप समजूतदार आहे. तू तुम्हा सगळ्यांची काळजी घेईल. हो. एक मिनिट रानडे, एक मिनिट. मी काय म्हणते ते तुमच्या लक्षात येत नाहीये बहुतेक. नाही म्हणजे तुमचा लग्नाला होकार आहे ना? लग्नाला होकारच आहे आमचा. इथे आमच्याकडे ठाकूरांच्या घरी वसुंधराला मान सन्मान मिळेल, पण तिला एकटीलाच. म्हणजे तिच्या भूतकाळाचं लोढणं नकोय मला तिच्या बरोबरीत. तिला जर आम्ही सून म्हणून स्वीकारायला हवं असेल तर तिच्या मुलाला तिला तिथेच ठेवून यावं लागेल. या अटीवरच विवाह संपन्न होईल. बघा, निर्णय सर्वस्वी तुमचा आहे. वाट पाहते तुमच्या उत्तराची. अहो अहो ऐका ना, ठाकूरांकडचं कोणीतरी आलं होतं, त्यांच्याबरोबर मी वसूचा फोटो पाठवून दिला. शेवटी मी वसूला हो म्हणायला लावलं. म्हणजे लग्नासाठी नाही हो म्हणाले, पण फोटोसाठी हो म्हणाली ना. आज फोटो पाठवून द्यायला तयार झाले, उद्या लग्नासाठी तयार होईल. वसूचं लग्न होईल, सुखाचा संसार करेल. अहो मी एवढं बोलते तुमच्याशी, लक्ष कुठे तुमचं? यशोदांचा फोन आला होता. हा ग बाई, हो का? बघा, तरी मी सांगत होते ना की आपण त्यांना फोन करूया. शेवटी त्यांचाच आला ना फोन. काय म्हणत होत्या? कधी करायची बोलणी? काय हो? अहो काही न बोलता कुठे चाललाय? सांगा ना, काय झालं? काय झालं? लग्नाला नकार दिला का त्यांनी? नाही, लग्नाला होकार दिलाय, पण एका अटीवर. व्हॉट? असली? त्या घराचे दरवाजे वसूसाठी उघडे असतील, पण बनीसाठी नाही. बनी नावाचं लोढणं नकोय म्हणाल्या त्या. बनी शिवाय नाही हो. कसं शक्य? कसली विचित्र सोट आहे ही. कसं शक्य आहे? हो, बनीला बाबांचं प्रेम मिळावं म्हणून तर आपण हे सगळं. आणि वसू हो म्हणाली तर फक्त बनीसाठीच हो म्हणेल ना? नाही हो, वसू आणि बनी वेगळे होऊ शकत नाहीत. सुशीला, वसूसाठी बनी काय आहे ना, ते आपल्या दोघांना खूप चांगलं माहिती. अहो काय अपशकुन झाला म्हणायचा? काहीतरी बोलू नकोस ग. यांच्या या अटीमुळे नवं नातं तर जुळणार नाहीच, पण माय लेकाचं असलेलं नातं तुटेल हे कसं लक्षात येत नाही त्यांच्या? जयश्रीताई त्यांची अट मागे घेतील असं वाटत नाहीये, पण काळजी करू नकोस, काहीतरी मार्ग नक्की निघेल. ए वहिनी, आयुष्यात पहिल्यांदा माझं ऐकलंस, पण अगदी बरोबर गेलंस हो. योग्य अट घातलीस तू त्यांना. पण काय ग, काय म्हणाले ते रानडे? नातवाशिवाय मुलीला पाठवायला तयार झाले का?
आई ती तिच्या मुलाशिवाय आपल्याकडे येणार? आई तुम्ही ही अट घातलीये तिला? हो, माझं ठरलंय आणि माझा निर्णय मी बदलणार नाही. आई पण ती तिच्या मुलाशिवाय हे बघ, तिला जर आपल्या घरी यायचं असेल तर तिला तिच्या मुलाला मागे सोडूनच यावं लागेल. बरोबर आहे वहिनी, तू अगदी बरोबर केलंस हं. आणि आता कोणी काहीही म्हटलं ना तरी तू तुझ्या निर्णयावर ठाम राहा, अजिबात बदलू नकोस. हो, तेच करणार आहे. सुनबाई, अख्ख्या घराला आज उपवास घडवणार आहात का? हा नाही ना? नाही म्हणजे तसं माझं काही म्हणणं नाही हा, पण सगळ्यांना भुका लागल्या असतील ना म्हणून म्हणाले मी. करते. बघा जमताय का? सुशीला, तुर्तास तरी वसूशी या विषयावर काही बोलायची गरज नाहीये. अहो असं कसं म्हणता तुम्ही? अगं माझं ऐक, वसूला या अटीबद्दल कळलं ना तर ती आता जो विचार करते ना तूही विचार करायचं सोडून दे. तेव्हा वसूला याबद्दल काहीही समजता कामा नये. येतंय ना लक्षात तुझ्या? काय सांगायचं नाही म्हणत होतात वसूला? अगं पिंकी, तू कधी आलीस? सकाळी फ्लाईट लँड झाली, घरी तोंड दाखवलं, म्हणलं आता वसूला भेटावं, मग आले. पाया पडते. अरे कशाला उगीच? तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावर असं टेन्शन काय? टेन्शन? अगं नाही, उलट आम्ही आनंदात आहोत. मग ते मघाशी वसूला काय सांगायचं नाही म्हणून म्हणत होतं? अगं ते वसूच्या लग्नाची बोलणी करायची आहेत ना, त्याबद्दल बोलत होतो. काय वसूचं लग्न ठरलं? हो. ती ना हल्ली मला काहीच सांगत नाही, लपवाछपवी करत असते फक्त. कुठे आहे ती? तिच्या खोलीत आहे, जा ना भेट. तुम्ही बसा, मी चहा घेऊन येते. ठीक आहे, आलेच. अरे अरे बनी, अरे तुझी आई नाही आली अजून? नाही ना हो काका, मला कुठेच दिसत नाहीये. कामात बिझी असेल ना. तू तिला सांगितलं होतंस का की शाळा लवकर सुटणार आहे ते? हो, सकाळीच सांगितलं होतं. बरं, मी घरी सोडू का तुला? नाही नको काका, थँक्यू. मी बघीन तिची वाट. बरं ठीक आहे, पण मग इथेच थांब हा, कुठेही जाऊ नकोस. हो काका. बाय आयुष. बाय. याला काय अर्थ आहे? मला आईंचं हे वागणंच नाही पटलंय. अहो अहो तुमच्याशी बोलते मी. अवनी, आपण नंतर बोलूया का प्लीज? सकाळपासून हा हिशोब करतोय, हा काही टॅलीच होत नाहीये. अहो तुम्ही जरा आईंना समजावता का? मी आईला? हो, आता बघा ना, इतक्या वर्षानंतर आपल्या घरात शुभ कार्य घडतंय. आकाश भाऊजी आणि वसुंधराची जोडी इतकी सुंदर दिसेल, पण आईंनी वसुंधराच्या आई वडिलांना अट घातलीये. अगं इतकंच ना, तू नको काळजी करू, आई सगळं बरोबर मॅनेज करेल. कसं मॅनेज करणार? ती बिचारी वसुंधरा तरी कशी मॅनेज करणार आहे? वसुंधरा तिच्या मुलाला सोडून आपल्याकडे कशी राहील? म्हणजे? तेच तर सांगते मी. ऐका ना, प्लीज तुम्ही आईना समजावून सांगा ना. अवनी, त्यापेक्षा ना हे हिशोबाचं काम जास्त सोपं आहे. मला हेच करू दे, मला हेच जमतं. तुम्हाला आईंशी जाऊन बोलावंच लागेल. तुम्ही आईंना जाऊन समजावा आणि ही अट मागे घ्यायला लावा. मला तर वाटतंय मंगलात्यानेच आईंचे कान भरले असतील म्हणून आई असं बोलतायत. नाहीतर आपल्या आई अशा नाही येतो. मायलेकाची ताटातूट नको व्हायला.
माय लेकाची ताटातूट झाली ना तर आपल्याला पाप लागेल. मला तर विचार करूनच आता त्रास व्हायला लागलाय बाबा. अवनी ऐक ना, हे बघ हवं तर ना मी तुझी सगळी कामं करतो, पण प्लीज मला या मोठ्यांमध्ये बोलायला लावू नकोस. ओके? हो, तुम्ही पण मोठे आहेत ना या घरातले. अगं पण ठीक आहे, तुम्हाला आईंशी नाही ना बोलायचं, मग आपण बाबांशी बोलूया, मग तर चालेल. ठीक आहे, आपण बोलूया बाबांशी. बोलूया. ठीक आहे, मी बाहेर आहे, या लवकर. अगं मीच आहे, इतकं काय झालं दचकायला? नाही काही नाही. वा छान दिसतीयस. लग्न मानवलंय तुला. भाऊजी कसे आहेत? तो बरा आहे आणि मी पण बरी आहे. बरं आमचं सोड. मला आत्ताच एक काका काकूंकडून गोष्ट कळली. आमच्या वस्तूचं आयुष्य आता बदलणार आहे. अगं एक मिनिट. तुझ्या होणाऱ्या नवऱ्याने म्हणजे माझ्या जीजूंनी जर तुला अशी घट्ट मिठी मारली, तुझ्या कमरेभोवती असा हाताचा विळखा घातला, तर तू अशी दचकणारच का ग? सोड, काही पण बोलत असते. आता काय बाबा, आमच्या वस्तूच्या स्वप्नातला राजकुमारी येईल, तिला सफेद घोड्यावर बसवून घेऊन जाईल. गप्प बसा. ब्लेसिंग ब्लेसिंग. हा कळतंय. हा लग्न ठरलं की असंच होतं. अगं खरं सांगतेय, माझ्या लग्नात बघितलंस ना, मी बाशिंग बांधायला सुद्धा तयार नव्हते. मनात खूप गोंधळ चालू होता, पण तू आलीस आणि सगळा गुंता सोडवलास. मैत्री नसावी तर अशी सो सुशीला, आपण जयश्रीताईंशी बोलूया. झालंच तर आकाशरावांना मी फोन करतो आणि त्यांच्याशी थेट बोलतो. नाही नको, त्यापेक्षा आपण जयश्री ताईंशीच बोलूया. उगाच कुठले गैरसमज नकोत. एक सुचवू का तुला? नाही म्हणजे मी सगळ्यांच्या भल्याचा विचार करूनच बोलतोय. आपण बनीचा सांभाळ करूया, म्हणजे त्याची जबाबदारी आपण घेऊया का? म्हणजे मला तरी हा निर्णय योग्य वाटतोय. म्हणजे कसं होईल की बनीला कायम त्याच्या आजी आजोबांची साथ मिळेल आणि तिकडे वसूचा संसार सुखाचा सुरू होईल. नाही नाही नको, असं नको करायला. अहो आज आपण धडधाकट आहोत, उद्या आपलं काही बरं वाईट झालं तर बनीचं कसं होईल? कोण सांभाळेल त्याला? बनीला मोठं व्हायला आई बाबांची गरज आहे, आजी आजोबांची नाही. पिंकी, मी अजून लग्नाला होकार नाही दिलाय. बेट लावतो, तिकडनं होकार येणारच. तुझा फोटो बघून ते नाही म्हणणारच नाही. ए, तुला बनीचं टेन्शन आलंय का? हो, म्हणजे नाही पिंकी, मला नाही कळत आहे ग खरंच.
वसू, तुझ्या मनातलं गोंधळ मी समजू शकते, पण कधी ना कधी तुला हा निर्णय घ्यावाच लागणार ना. हे बघ वसू, आयुष्यातून कोणाच्या जाण्याने जगण्याचा प्रवास तर थांबत नाही ना. आयुष्यात एक वेळ अशी येते की जिथे आपल्याला मूव ऑन व्हावंच लागतं. तुझ्या आयुष्यात ती वेळ आत्ता आली आहे.